नमस्कार. आज आपण प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर त्यांच्याकडनं आपण सर्वप्रथम त्यांचं नाव, गाव व पत्ता जाणून घेऊया. साहेब, तुमचं नाव, गाव, पत्ता सांगा. माझं नाव विजय शंकर चिवटे, राहणार दानवळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आज आपण आपल्या ऊस या पिकामध्ये आलेलो आहोत. नेक्सस तंत्रज्ञान आपल्याला आजच्या तारखेला देणार आहोत. आजची तारीख आहे 19/2/2026. तर ह्या प्लॉटची पार्श्वभूमी काय आहे? लावण आहे, ही रोप लागण आहे. रोप लागण आहे. जात कोणते आहे? आता ते ऍक्च्युली नंबर पण काय माहित नाही, पण मंड्या मंड्या जात आहे. सर्वसाधारण ही रोप लागण आहे ना सर? रोप लागण आहे. लागण करून किती दिवस पूर्ण झाले? 2.5 महिने. 2.5 महिने पूर्ण झालेले आहेत, बरोबर. आजच्या दिवशी 2.5 महिने ह्या प्लॉटला पूर्ण झालेले आहेत आणि नेक्सस तंत्रज्ञान आपण साहेबांना देतोय. ह्याच्या 2 आळवण्या आणि 2 फवारण्या सर होतील. त्याच्यानंतर काय रिपोर्ट येतोय, काय रिझल्ट येतोय, हे आपण येणाऱ्या 45 दिवसानंतर काय पिकामध्ये बदल झाला, बरोबर, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. कारण नेक्सस तंत्रज्ञान हे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी मदत करते, बरोबर. ह्याच्यामध्ये आता जर उंची बघितली तर सर्वसाधारण उंची बघा किती आहे तुमच्या, ते घ्या तुमच्याकडे साहेब बॉक्स. असं म्हणजे गुडघ्याच्या लेवल नाही. आणि पानाची रुंदी बघा, एक बोट बसतंय, एक बोट बसते त्याच्यावर. तर 45 दिवसामध्ये परत प्लॉटवर येऊया. काय बदल दिसतोय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, धन्यवाद. किती एकर आहे म्हणले? हे 1 एकर आहे. 1 एकर. 18 सारे आहे. 18 सर. ह्यो पलीकडचा प्लॉट कोणाचा? तो भावाचा आहे, लहान भावाचा. त्यांची लावण कधी यायची? त्यांची लावण ह्याच्यानंतर आहे, 1 महिना. ओके, चालतं. नमस्कार. आज आपण आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहोत. मागील 1 महिन्यापूर्वी 19 फेब्रुवारी 2026 रोजी साहेबांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहोत. परत आज आपण साहेबांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण त्यांचं नाव, गाव, पत्ता जाणून घेऊया. साहेब, तुमचं नाव, गाव, पत्ता सांगा. माझं नाव विजय शंकर चिवटे, राहणार दानवळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. येस साहेब, आपण तुमच्या ऊस पिकासाठी नेक्सस तंत्रज्ञान दिले होतं, बरोबर. देऊन आज किती दिवस पूर्ण झाले? 1 महिना. म्हणजे आपण कितल्या 19 तारखेला आपण आलेलो. आजची तारीख किती आहे? 26 तारीख आहे. 26 मार्च 2026. साहेब, 19 तारखेला प्रोडक्ट दिल्यानंतर तुम्ही किती दिवसानंतर प्रोडक्ट यूज केला? 4 ते 5 दिवसांनी. 4 ते 5 दिवसांनी, म्हणजे 24-25 तारखेला तुम्ही प्रोडक्ट वापरला. म्हणजे आज जर बघितलं तर 26 तारीख, म्हणजे सर्वसाधारण 1 महिना पूर्ण झाला. या 1 महिन्यामध्ये किती आळवणी आणि किती फवारणी झाल्या? 1 आळवणी आणि 1 फवारणी झाली. 1 आळवणी 1 फवारणी झाली. ह्याचा फायदा, ह्याचा बेनिफिट आपल्या या पिकामध्ये काय झाला? आळवणी आणि फवारणीनं फुटव्यांची वाढ अगदी उत्तम म्हणजे जबरदस्त झालेली आहे. आणि फुटव्यांची जाडी पण एकसारखी आहे, समान एकसारखी उंची वाढायला लागलेली आहे, बरोबर. पानाची रुंदीत काय बदल झाला? रुंदी पण वाढलेली आहे. 1-2-3 बोट बसायला लागले. आपण पहिल्यांदा 1 बोट होती. 1-2 बोटाच्या दरम्यान रुंदी आहे. येस, म्हणजे फुटवा, काळोखी आणि उंची ही तिन्ही चांगल्या पद्धतीने झाले. ज्या वेळेला आपण सगळ्यात पहिल्यांदा प्लॉट शूटिंग केला त्यावेळेला 2.5 महिन्याचा प्लॉट होता, बरोबर. म्हणजे आज जवळपास 3.5 महिने, 3.5 ते 4.25 महिने या प्लॉटला पूर्ण झालेले आहेत. 45 दिवसानंतर आपण परत येऊ बोललेलो, पण 1 महिन्यातच आपण परत प्लॉटवरती आलेलो आहोत. परत सेकंड व्हिजिट केलेली आहे. अजून एक आळवणी आणि अजून एक फवारणी आपली ह्या प्लॉटला होणार आहे. त्याच्यानंतर ह्या पिकामध्ये अजून काय लेवलला बदल झाला, अजून 1 महिन्यानंतर आपण ह्या प्लॉटवरती परत येऊ आणि त्यावेळेला अनेक आपण प्लॉटचं शूटिंग करूया की ह्याच्यामध्ये काय बदल होतोय. साहेब, तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल? नाही, नेक्सस तंत्रज्ञान हे इतर याच्यापेक्षा फार वेगळं आहे. हा अनुभव मला आलेला आहे स्वतः. म्हणजे ते प्रत्येक शेतकऱ्यानं वापरलं पाहिजे. येस सर. पलीकडं तुमच्या भावाचा प्लॉट आहे ना, साईडला शेजारी, आणि हा तुमचाच ह्यातलाच 265 आहे. त्यांचा लेट आहे का आपल्यापेक्षा जरा? हो, तो 15 दिवस लेट आहे. ओके, 20 दिवस असेल. येस. साहेबांनी AI तंत्रज्ञान वापरून त्यांच्या दुसऱ्या एका प्लॉटमध्ये सुद्धा AI तंत्रज्ञान वापरलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते दानोळी या भागामध्ये शेती करतात.
साहेब तुम्ही नेक्सस तंत्रज्ञान वापरला आणि त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार, कारण प्रोडक्ट वापरला आणि 1च महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या पिकामध्ये अतिशय जबरदस्त लेवलला बदल झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. येणाऱ्या 45 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर आपण परत प्लॉटवरती येऊया. त्याच्यानंतर हार्वेस्टिंगला एकदा आपण प्लॉटवर येऊया आणि हार्वेस्टिंग करत असताना उत्पादनामध्ये कांड्या किती वाढलेल्या आहेत, वजन किती वाढलेलं आहे, बरोबर, हे पावती सहित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, जेणेकरून शेतकरी बांधवांना आपल्याला सांगता येईल, दाखवता येईल की बाबा उत्पादनामध्ये किती वाढ झाली. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण उंची झाली, फुटवा झाली, काळोखी झाली म्हणजे रिझल्ट नाही आहे. ॲक्च्युली उत्पादनामध्ये किती बदल झाला हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. खूप खूप धन्यवाद साहेब. साहेब जरा फुटवा माझा. बघताय का आता हा इथंच आहे प्लॉटला साहेब हा? जरा फुटवा माझा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 12 ते 13 फुटवे आहेत. येस येस येस. भरपूर झाले. होय. काय आणि 1 2 3 जर गेले नंतर